येथे देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवीत भारतीय सैन्य दलास तिरंगा रॅलीद्वारे सन्मान। पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अमानुषपणे केलेल्या हल्ल्यास भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांची ठिकाणे नेस्तनाबूत करून जोरदार प्रत्युत्तर दिले। भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ वणी येथे बुधवारी तिरंगा रॅली काढीत नागरिकांनी देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवीत रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्करातील शूर जवानांच्या सन्मानार्थ वणी येथील बुधवारी सकाळी 10 वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीत तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी, विविध समाजघटक संस्था संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग घेत देशप्रेम व एकतेचा संदेश दिला। रॅलीत भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसानच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। रॅली देवी मंदिर चौक, शनी मंदिर, महाराणा प्रताप चौक, शिंपी गल्ली, संताजी चौक, पोलीस स्टेशन, बस स्थानक मार्गे काढण्यात येऊन छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता झाली। यावेळी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर याची माहिती देत संताजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख, उपसरपंच विलास कड, प्रवीण बोरा यांनी माहिती देत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले। रॅलीत सहभागी झालेले माजी सैनिक दिलीप चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव केला। राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता झाली। रॅलीत उपसरपंच विलास कड, वमकोचे अध्यक्ष महेंद्र बोरा, भाजपाचे वनी मंडल प्रमुख वसंत कावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख राजेंद्र उफाडे, आदिवासी बचाव अभियानाचे प्रमुख प्राध्यापक अशोक बागुल, किरण गांगुर्डे, बाळू घडवजे, दिगंबर पाटोळे, नितीन झोटिंग, श्याम मुरकुटे, कदम, बाळासाहेब देशमुख, ज्योती देशमुख, कृष्णा मातेरे, सचिन कड, तुषार शर्मा, नामदेव पैठणे, किशोर बोरा आदींसह शेकडो देशप्रेमी सहभागी झाले होते।